नमस्कार. तर अंतरपाठ मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जान्हवी तिच्या बेडरूममध्ये असते. ती तिच्याकडे असणाऱ्या सगळ्या आठवणी, त्याने दिलेल्या सगळ्या वस्तू टाकण्यासाठी बाहेर काढत असते. तितक्यात तिथे बळीराम तावडे येतात आणि ते सगळं बघून जान्हवीला म्हणतात, जानू बाळा, हे सगळं काय आहे? तेव्हा जान्हवी म्हणते, हे सगळ्या क्षितिजच्या आठवणी आहेत. तेव्हा बळीराम नाटकी रूपात दाखवत असतात की त्याला जान्हवीबद्दल किती वाईट वाटते. तो जान्हवीला बोलतो, जान्हवी बाळा, मला माफ कर. त्यावर जान्हवी म्हणते, हे बघा डॅड, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं आहे ना, तर या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या बेडरूममधून बाहेर घेऊन जा प्लीज. जर या वस्तू इथेच राहिल्या ना, मी त्यातच गुंतून जाईल आणि मला क्षितिजपासून दूर होणं कठीण जाईल. प्लीज डॅड, प्लीज, या सगळ्या वस्तू घेऊन जा प्लीज. त्यावर बळीराम तावडे त्या वस्तू उचलतात आणि तिथून निघून जातात. इथे जान्हवी खूप रडत असते. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं गौतमी काहीतरी वाचत असते. त्याचवेळी क्षितिज तिथे येतो आणि म्हणतो, गौतमी, हे बघ, मी तुझ्यासाठी कॉफी बनवली आहे, बघ कशी झाली. तेव्हा गौतमी कॉफी पिऊन बघते आणि बोलते, खूप छान झाले कॉफी क्षितिज. क्षितिज म्हणतो, हो ना, मग पी, तुझं चालू दे, मी काय तुला डिस्टर्ब करणार नाही. हे ऐकून गौतमी बोलते, ठीक आहे. यानंतर गौतमी परत पुस्तक वाचायला लागते. इथे क्षितिज मात्र शांतच असतो. त्याला काही काम नसल्याने तो खूप बोर झालेला असतो. हे गौतमी नोटीस करते आणि बोलते, काय झालं क्षितिज? यावर क्षितिज तिला म्हणतो, मलाच नाही समजत, ते खूप बोर झाल्यासारखं वाटते. मग गौतमी म्हणते, म्हणूनच मी म्हणत होते ना की ऑफिसला जा, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. त्यावर क्षितिज म्हणतो, अगं, मी तुझी काळजी घेण्यासाठीच थांबलो आहे ना. यावर गौतमी म्हणते, अहो, काय गरज आहे, मी ठणठणीत आहे अगदी. हे ऐकून क्षितिज बोलतो, जाऊ दे, तू काय करते? गौतमी म्हणते, काही नाही हो, नोट्स काढते, म्हणजे आधी अभ्यास करायचा म्हणजे नंतर इझी जातं. त्यावर क्षितिज म्हणतो, अच्छा दे, मग मी नोट्स काढून देतो. ते ऐकून गौतमी खुश होते. ते दोघेही मिळून नोट्स काढत असतात. इकडे आपल्याला बघायला मिळतं संध्या जुईबरोबर बसलेली असते. तेव्हा संध्या जुईला विचारते, काय गं, किती रुपये भरायचे आहेत फॉर्मचे? तर जुई म्हणते, 50,000 रुपये. 50,000 रुपये म्हणजे आपल्याला त्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं असेल तर आधी 25,000 तरी भरावे लागतील ना. त्यावर जुई बोलते, नाही आहेत ना आपल्याकडे पैसे, मग शाळा कशाला बदलायची? जी शाळा आहे ती व्यवस्थित आहे, तुला काळजी करायची गरज नाही आहे. मग यावर संध्या म्हणते, काय पोरगी आहे ही, हिच्यासाठी तर सगळं करते मी, पण हिला तर भिकेचे डोहाळे लागले. जा जा, हा फॉर्म तू कपाटात नेऊन ठेव, याचं काय करायचं ना ते बघते मी. मग जुई तिथून निघून जाते आणि फॉर्म कपाटात नेऊन ठेवते. मग तिला विदूला आठवते. इकडे विदूला कुणाशी तरी बोलत असते, म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं ना की 3 लाख कंपनीत द्या आणि 2 लाख माझ्या पर्सनल अकाउंटवर टाका, तरी तुम्ही काम केलं नाही. त्यावर तो माणूस म्हणतो, अहो, मी काम केलं आहे मॅडम, आमचं काम कसं चोख असतं, तुम्ही काळजी नका करू, तुमच्या अकाउंटमध्ये 3 लाख ऑलरेडी जमा केलेत. मग ती फोन ठेवून कदमला बोलवते. यानंतर कदम तिथे येतात आणि म्हणतात, बोला ना मॅडम. त्यावर विदूला म्हणते, अहो कदम, ती ऑर्डर पूर्ण का नाही झाली? त्यावर कदम म्हणतात, ऑर्डर पूर्ण नाही झाली कारण क्षितिज सरांनी सांगितले 5 लाखांचा माल 3 लाखात देऊन आपल्याला परवडणार नाही, म्हणून तो माल क्षितिज सरांनी तिथेच थांबवला आहे आणि ती ऑर्डर नाही घेणार हे सांगितले. मग विदूला खूपच टेन्शनमध्ये येते. यानंतर कदम तिथून जातात आणि विदूला म्हणते, काल परवा आलेला हा मुलगा, याला इथले सगळे व्यवहार कळायला लागले. नाही विदूला, नाही, असं शांत राहून नाही चालणार, तुला काहीतरी करावंच लागेल, म्हणजे तू ही कंपनी स्वतःच्या मर्जीने चालवू शकशील. नाही विदूला, असं होता कामा नये. तेवढ्यात तिला संध्याचा फोन येतो. ती तो फोन घेते आणि म्हणते, काय, बोल. त्यावर संध्या म्हणते, विदूला मॅडम, मला 50,000 रुपये पाहिजेत. 50,000 रुपये लवकरात लवकर द्या, म्हणजे मी तुमचं काम चोखपणे करेल. मग विदूला म्हणते, मला धमकी देते काय गं तू? मला धमकी नको देऊस, मला धमकी देऊन काहीही होणार नाही. त्यावर संध्या म्हणते, यावेळेस मी धमकी नाही देत,
यावेळी मी सगळं सत्य सर्वांसमोर आणेन. तुम्हाला तर माहीतच आहे, तुमचं सगळं सत्य मला माहीत आहे. आणि असं म्हणून संध्या फोन ठेवते. विदूला चिडून स्वतःशीच बोलत असते, काय चाललंय काय माहिती, उठसूट कोणती पण बाई येते आणि मला त्रास देते, नाही नाही ते बोलते. आता ही संध्या माझ्या तर डोक्यावरती चढायला लागले. दुसरीकडे आपण पाहतो आप्पा आणि नीरज हॉस्पिटलमधून आलेले असतात. मग गौतमी त्यांना विचारते, आप्पा काय बोलले डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? नीरज बोलतो, आमच्याशी डॉक्टर काय नाही बोलले, ते तुमच्याशीच बोलणार आहेत असं सांगितलं आम्हाला. मग क्षितिज डायरेक्ट त्याच्या खोलीत निघून जातो. त्याच्या पाठीपाठी गौतमी पण आले म्हणून असं त्याच्या क्षितिजच्या पाठी जाते. ते बघून आप्पा आणि नीरज बघत राहतात. मग क्षितिजने डॉक्टरला फोन करतो. त्यावर डॉक्टर म्हणतात, अरे क्षितिज, गौतमी आहे का, तिच्याकडे दे. तर क्षितिज फोन स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो, हो हो. मग गौतमी बोलते, हा डॉक्टर बोला ना. मग डॉक्टर गौतमीला विचारतात, गौतमी तू आप्पांना कोणती घरगुती औषध देते का? गौतमी थोडी टेन्शनमध्ये येऊन बोलते, हो मी त्यांना औषध देते. यावर डॉक्टर बोलतात, कॉंग्रॅच्युलेशन गौतमी, खरं तर तुमच्यामुळे आपल्याला यश मिळतंय. तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा. आता आप्पांचं आयुष्य 1 वर्ष अजून वाढलंय. त्यांचा लिव्हर बऱ्यापैकी बरा झाला. हे ऐकून गौतमी आणि क्षितिज खूप खुश होतात. क्षितिज गौतमीला आनंदाने उचलून घेतो आणि गोल गोल फिरवत असतो. गौतमी आनंदाने खुशीने हसत असते. यानंतर क्षितिज तिला खाली उतरवतो आणि म्हणतो, गौतमी गौतमी तुला काय पाहिजे ते फक्त माग. मग यावर गौतमी म्हणते, क्षितिज तुम्ही माझ्यासोबत माझ्या माहेरी येऊन 2 दिवस राहाल का? हे ऐकल्यावर क्षितिज थोडासा शांत होतो. तेव्हा गौतमी थोडी नाराज होऊन म्हणते, इट्स ओके क्षितिज, काही हरकत नाही, मी फक्त विचारलं. मग क्षितिज हसून बोलतो, अगं एवढंच ना, मी 2 दिवस काय 4 दिवस तुझ्या माहेरी येऊन राहतो, नक्की येईल, तू काळजी नको करू. मग गौतमी म्हणते, खरं क्षितिज? तर क्षितिज म्हणतो की हो खरंच, मला उलट तुझं माहेरचं घर खूपच आवडतं. हे ऐकून गौतमी खूप खुश होते. गौतमी बोलते, चला मी काहीतरी गोड बनवते. क्षितिज म्हणतो, नाही 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 नाही, गोड मी बनवणार आज. गौतमी त्याला समजवते, पण क्षितिज मात्र काही ऐकत नाही. किचनमध्ये क्षितिज आणि गौतमी शेवयांची खीर करायला घेतात. तोपर्यंत आप्पा आणि नीरज सजावट करत असतात. तेवढ्यात तिथे विदूला येते. विदूला हे सगळं बघून स्वतःशीच पुटपुटते, या दोघांचं नक्की चाललंय काय, कसला कार्यक्रम आहे? तेवढ्यात नीरजचं लक्ष जातं विदूलावर. तो विदूलाला म्हणतो, विदूला वहिनी चल लवकर चल, काहीतरी सरप्राईज आहे. मग विदूला म्हणते, कसलं सरप्राईज, सांगा मला पण सांगा, कसलं सरप्राईज आहे ते? आप्पा म्हणतात, हो हो कळेल. मग गौतमी बोलते, विदूला वहिनी, आप्पांनी उद्यापासून ऑफिस जॉईन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून विदूलाला धक्काच बसतो. तिला खूप टेन्शन येतं. गौतमी हे बघत असते. विदूलाचे एक्सप्रेशन चेंज झालेले गौतमीला जरा डाऊट येतो. तेवढ्यात विदूला खोटं आव आणून म्हणते, अरे वा 1 नंबर, आप्पा ऑफिसमध्ये येणार म्हणजे आता काय काळजी करायची गरज नाही. ती स्वतःशीच बोलते, वाट लागली, काय करू काय कळत नाही. आधी याचा मुलगा होता आणि आता हा म्हातारासुद्धा येणार आहे, म्हणजे माझं काहीच चालणार नाही. दुसरीकडे आपण पाहतो जान्हवी काहीतरी विचार करत तिच्या खोलीत बसलेली असते. तेवढ्यात तिथे बळीराम तावडे येतात आणि तिला बोलतात, जान्हवी बाळा, त्या मंत्र्याचा मुलगा आदित्य उद्याच येणार होता, पण आता तो पुढच्या आठवड्यात येणार आहे. आदित्य आणि तुझा संसार खूप सुखाचा होणार. त्यावर जान्हवी बोलते, वाव डॅड, तुम्ही का काळजी करताय माझ्या आयुष्याचं काय होईल याचं टेन्शन नाही मला, पण तुमच्या राजकारणाचं मात्र तुम्हाला यश मिळेल याची खात्री आहे मला. यासाठी तुम्ही माझा बळी देताय ना डॅड, द्या. यावर बळीराम तावडे म्हणतात, जान्हवी तिथून निघून जाते. असं म्हणून जान्हवी रागाने तिथून निघून जाते. त्यावेळी राधाबाई बळीराम तावडेला बोलते, आता तुम्हाला जान्हवी ताईचे असेच टोमणे ऐकावे लागतील. यावर बळीराम तावडे म्हणतात, ठीक आहे ना, असेच टोमणे ऐकत राहील तिचे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला ते मंत्रीपद मात्र मिळालं पाहिजे, बाकी मला काही नको.